नमस्कार, मी मयुरेश प्रभुणे आणि आपण ऐकत आहात संशोधन आणि सतर्कचा मॉन्सून अपडेट. महाराष्ट्रात अखेर मॉन्सून खऱ्या अर्थाने सक्रिय झाला. जुलैच्या दुसऱ्या आठवड्याच्या अखेरीस पावसाने कोकण आणि घाट क्षेत्रात दमदार हजेरी लावली. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी चांगला पाऊस झाला. मॉन्सून सक्रिय होण्यासाठी बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात हवामानाची जशी स्थिती आवश्यक असते तशी स्थिती सध्या निर्माण झाल्यामुळे पुढील किमान आठवडाभर राज्यात चांगला पाऊस अपेक्षित आहे. जुलैच्या सुरुवातीलाच भारतीय हवामानशास्त्र विभाग म्हणजे IMDने या महिन्यात देशभरात सरासरीपेक्षा जास्त म्हणजे दीर्घकालीन सरासरीच्या 106% जास्त पावसाची शक्यता वर्तवली होती. जुलैमध्ये उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या उत्तर भागात सरासरी इतक्या तर महाराष्ट्राच्या इतर भागांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता अधिक असल्याचे IMDने या अंदाजात म्हटले होते. सध्या सुरू असलेला पाऊस पाहता हा अंदाज खरा ठरणार असल्याचे संकेत मिळत आहेत. या अंदाजात IMDतर्फे ला निनाबद्दलही महत्त्वाची माहिती देण्यात आली. प्रशांत महासागरातील सध्याची न्यूट्रल स्थिती आणखी काही काळ सुरू राहण्याची शक्यता असून ला निनाची स्थिती मॉन्सूनच्या उत्तरार्धात निर्माण होण्याची अपेक्षा असल्याचे IMDने स्पष्ट केले. आता अमेरिकी हवामानशास्त्र संस्था म्हणजे नोआने ला निनाचा अद्ययावत अंदाज जाहीर केला आहे. या अंदाजानुसार प्रशांत महासागरात ला निनाची स्थिती सप्टेंबरमध्ये निर्माण होण्याची शक्यता सर्वाधिक आहे. याचा अर्थ जुलै आणि ऑगस्ट या दोन सर्वाधिक पावसाच्या महिन्यांमध्ये ला निनाच्या स्थितीचा भारताला लाभ होण्याची शक्यता कमी आहे. दुसरीकडे सबंध मॉन्सूनच्या काळात इंडियन ओशन डायपोल म्हणजे IOD हा हिंदी महासागरातील स्थानिक घटक न्यूट्रल म्हणजे तटस्थ राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे समुद्राच्या तापमानाचा अनुकूल प्रभाव मॉन्सून हंगामाच्या बहुतांश कालावधीत राहण्याची शक्यता धूसर आहे. 1 जून ते 15 जुलै या कालावधीत देशभरात सरासरीच्या 98% पाऊस नोंदला गेला. या कालावधीमध्ये देशातील 36 पैकी 26 हवामानशास्त्रीय उपविभागांमध्ये सरासरी इतक्या किंवा त्यापेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. महाराष्ट्राचा विचार करायचा झाल्यास कोकणात आतापर्यंत सरासरीपेक्षा 14% जास्त, मध्य महाराष्ट्रात 16%, मराठवाड्यात 19% जास्त तर विदर्भात 2% कमी पाऊस झाला आहे. राज्यातील छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, हिंगोली, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये अपुरा पाऊस झाला असून इतर सर्व जिल्ह्यांमध्ये सरासरी इतका किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाला आहे. IMDच्या अंदाजानुसार येत्या आठवड्यातही राज्यातील पावसाचे प्रमाण चांगले राहण्याची शक्यता आहे. 15 तारखेला ओडिशा किनारपट्टीजवळ जुलैमधील पहिले कमी दाबाचे क्षेत्र तयार होऊन ते दक्षिण ओडिशाकडे सरकले. या क्षेत्राच्या प्रभावामुळे पुढील 2 ते 3 दिवसात विदर्भासह पूर्व आणि मध्य भारतातील पावसाचे प्रमाण वाढण्याची अपेक्षा आहे. मध्य भारतावरील मॉन्सूनचा कमी दाबाचा पट्टा म्हणजे मॉन्सून ट्रफ सध्या त्याच्या सर्वसाधारण स्थानापेक्षा दक्षिणेला सक्रिय आहे. मॉन्सून ट्रफच्या पूर्व टोकाजवळ पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरात 19 जुलैच्या दरम्यान आणखीन एक कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे अरबी समुद्रात दक्षिण गुजरातपासून उत्तर केरळ दरम्यान किनारपट्टीला समांतर कमी दाबाचा पट्टा म्हणजे ऑफशोर ट्रफही सक्रिय आहे. हवामानाच्या या स्थितीमुळे महाराष्ट्रासह मध्य आणि दक्षिण भारतात पुढील 5 दिवस मॉन्सून सक्रिय राहण्याची शक्यता आहे. कमी दाबाच्या क्षेत्रांच्या प्रभावामुळे 21 जुलैपर्यंत कोकण आणि विदर्भात सर्वदूर तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. या काळात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यताही IMDने वर्तवली आहे. कोकण आणि घाट क्षेत्रात अनेक ठिकाणी संततधार आणि मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर आले असून काही ठिकाणी दरड कोसळल्याच्या घटनाही घडल्या आहेत. राज्यात पुढील आठवडाभर पावसाची शक्यता असल्यामुळे येत्या 10 दिवसात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ होऊ शकते. जुलै आणि ऑगस्ट हे राज्यासह देशात सर्वाधिक पावसाचे महिने असतात. अतिवृष्टीचा परिणाम म्हणून घडणाऱ्या दुर्घटनाही याच 2 महिन्यांमध्ये सर्वाधिक नोंदल्या जातात. संततधार पाऊस सुरू असताना नागरिकांनी घाट, कोकण तसेच डोंगराळ ठिकाणी पर्यटनास जाणे टाळावे. पावसाळी हवेमध्ये निसर्ग कितीही खुणावत असला तरी याच काळात नैसर्गिक आपत्तींची शक्यताही जास्त असल्यामुळे पावसाचे प्रमाण कमी होईपर्यंत काही दिवस आपले पर्यटनाचे बेत रद्द करणेच योग्य ठरेल. महाराष्ट्रातील तीव्र हवामानाच्या घटनांचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी संशोधन लाईव्ह या यूट्यूब चॅनलला आणि सतर्क हवामान सूचना या फेसबुक पेजला फॉलो करा.